जळगावमधून जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात जोरदार राडा झालेला आहे। जमावानं दुकानांसह अनेक वाहनांची जाळपोळ केलेली आहे आणि या घटनेनंतर परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं असून 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर काही जणांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचं सध्या सांगितलं जात आहे आणि त्यानंतर अनेक दुकानांची जाळपोळ करण्यात आली, वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र आहे। रात्री एक 11 वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे पाळधी गाव आहे त्या पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये काही किरकोळ कारणावरून वादावादी होऊन त्याचं पुनर्वसन, काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ याच्यामध्ये झालेला आहे। या संदर्भाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। काही लोक आम्ही आता सध्या ताब्यात घेतलेली आहेत आणि बाकीची लोक लवकरच आम्ही ताब्यात